तुला, म्हणून मी काय आणायला निघालो होतो. आता एक काम कर, माझ्याकडे फार वेळ नाही, माझ्या वतीने तू त्यांना पाणी नेऊन दे. असं म्हणून त्या बाळाने प्राण सोडले. मी रडायला लागलो, पण त्याची वाणी ऐकली. पाण्याचा गडू उचलला, आई वडिलांजवळ गेलो. पाण्याची सळसळ त्या आई वडिलांनी ऐकली आणि त्यांनी सांगितलं, श्रावण बाळा, यायला फार उशीर केलास रे. मी काहीच बोललो नाही, हो नाही, नाही नाही. त्यांनी सांगितलं, श्रावण तू बोलत का नाही, आम्हाला पाणी आणलं की नाही. मी पाण्याचा लोटा दिला. त्याची आई म्हणाली, अहो हा श्रावण कसा बोलेल, आपण किती त्याला त्रास देतो. आपलं भार उचलून तीर्थयात्रा करायला भाग पडला. त्याच्या शरीराचं वजन किती लहान आहे, आपण त्याला आपल्या शरीराचं भार देतो. आपल्यासाठी त्याला भिक्षा मागावी लागते. तरुण मुलांना हे आवडत नाही, पण आपल्यासाठी त्याला हे करावं लागतं. आणि तुमचा स्वभाव सुद्धा रात्री अपरात्री तुम्हाला तहान लागते, भूक लागते. तो मुलगा झोपला होता, त्याला तलावावर पाठवलं, त्याने पाणी आणलं. आता तुम्ही त्याला विचारता, तू रागवला का, विचारण्याची गरजच काय, तो रागवलेलाच. ते वाक्य मी ऐकून अजून माझ्या डोळ्यातनं अश्रू येतच होते. ते वेगाने येऊ लागले. मला असं वाटलं की आई वडिलांशी खोटं बोलू, कारण तो बाळ रागवलेला आहे असं त्यांना वाटलं, तर तो बाळ रागवलेला नव्हता हे त्यांना समजलं पाहिजे. पण आई वडिलांचं हृदय फार कोमल असतं. त्यांनी सांगितलं, महाराज क्षमा करा, मी तुमचा श्रावण बाळ नाही, मी सूर्यवंशीय राजा दशरथ. त्यांनी सांगितलं, अरे दशरथा, मग आमचा श्रावण बाळ. मी सगळा प्रसंग सांगितला. ते आई वडिलांनी करुण क्रंदन केलं, काही बोलले नाहीत. मला एवढंच सांगितलं की दशरथा, त्याची चिता पेटव आणि आमच्या हाताने त्याला काय दे, अग्निसंस्कार. मी चिता पेटवली, श्रावण बाळाचं कलेवर त्याच्यावरती ठेवलं, अग्निसंस्कार केला. करण्यासाठी आई वडिलांना पुढे बोलवलं. अग्नी त्यांनी दिला. आई वडिलांनी अग्नी दिल्यानंतर ती अग्नीची काठी अग्नीत फेकली आणि वडिलांचा चेहरा बदलला. त्यांनी आपल्या पत्नीचा हात धरला, माझ्याकडे चवताळून पाहिलं आणि सांगितलं, राजा दशरथा, आमचा पुत्र मेलाय, आता आम्हाला जगायचं नाही. पुत्र वियोगात आम्ही जगून काय करू. म्हणून त्यांनी चितेत उडी मारली आणि मारताना शब्द वापरला, राजा दशरथा, तूही पुत्र वियोगाने मरशी. कसा मरशी. मला दुःख झालं, पण लगेच एक क्षणभर आनंद झाला. कौसल्य, तुझा माझा विवाह झाला होता, 16 वर्ष झाले होते, पण आपल्याला पुत्र झाला नव्हता. मी विचार केला, ब्राह्मणाचं वाक्य, पुत्र वियोग होणार म्हणजे आधी काय होईल. कर्म धर्म संयोगाने मला 4 मुलं झाले. मला तो शाप आठवतो. म्हणून मी काय युक्ती केली, पुत्राचा वियोग सोडू दिला. विश्वामित्रांबरोबर 2 मुलं पाठवले, तर 2 जवळ ठेवले. राम लक्ष्मण आले, मग भरत शत्रुघ्नाला पाठवले. पण दैव दुर्विलास बघा, आज माझ्याजवळ रामही नाही, लक्ष्मणही नाही, भरतही नाही आणि शत्रुघ्नही नाही. आणि चौघांचा मला काय होतोय, आठवण येत नाही. आठवण येणं निराळं. आज मला ते जवळ असावे असं याला वियोग म्हणतात ना, तो वियोग मला होतोय. असं म्हणत म्हणत रामेती रामेती कथन, राम राम म्हणत राजा दशरथाने प्राण सोडले. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान. बघा केवढा मोठा दैव दुर्विलास आहे. दैव मोठे घातक असते, दैवाचे स्थान मोठे. 4 पुत्र असून सुद्धा त्याला पुत्र वियोग झाला की नाही. 5 पती असून सुद्धा द्रौपदीच्या वस्त्राला काय झालं, हात घातला गेला. कंसासारखा, आपलं कृष्णासारखा मामा असताना अभिमन्यूचा वध केला. नशीब, दैव काय. मग राजा दशरथाचा मृत्यू झाला. ही घटना राजकारणाच्या दृष्टीने फार अवघड. वसिष्ठ ऋषींनी तात्काळ अयोध्या नगरीत संचारबंदी जाहीर केली. राजा दशरथाचं शरीर तेलाच्या द्रावणामध्ये सुरक्षित ठेवलं आणि
निरोप दिला, कसा निरोप दिला आणि पुढे काय काय चरित्र कथा घडली ती उद्याच्या कथेमध्ये आपण बघू. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान. हर हे